अहिल्यानगर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये श्रीपाद छिंदम याला सत्ताधारी नगरसेवकांनी हुसकावून लावल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं। श्रीपाद छिंदमवरती सामाजिक आणि राजकीय बंदी घालण्याची मागणी करण्यात येते। शिवप्रेमींनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भातलं एक निवेदन दिलंय। इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी यात्रोत्सवादरम्यान संबळावर ठेका धरला। आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत खोसकर यांनी यात्रोत्सवात सहभाग घेतला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गर्दी लक्षात घेता नाशिक प्रशासनानं गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाटांची योजना आखण्यात आली आहे। शहरातील घाटांची संख्या 10 वरून 20 पर्यंत वाढणार आहे। घाटांकरता सुमारे 361.26 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मध्य रेल्वेच्या 10 स्थानकांवरती लवकरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहे। प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती केवळ 4 स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे। मुंबई ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला। त्यामुळे सध्या 16 डब्यांसह धावणारी ही एक्सप्रेस आता 20 डब्यांसह धावणार आहे। ही एक्सप्रेस 1 एप्रिल ते 27 एप्रिल 20 पर्यंत 20 डब्यांच्या रेकसह धावण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वे आणखी 5 विशेष उन्हाळी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे। गुजरातसह उत्तर भारतातील विविध ठिकाणांदरम्यान जुलै महिन्यापर्यंत 150 फेऱ्या चालणार असल्याची माहिती मिळते। एल्फिसन रोड या ठिकाणच्या जुन्या रेल्वे पुलाच्या पडकामाकरता एकूण 26 तासांचे 6 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत। त्यापैकी 5 मेगा ब्लॉक प्रत्येकी 4 तासांचे असणार आहेत। या 5 ब्लॉक दरम्यान पुलावरचे 5 जड पॅनल टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येतील। त्यानंतर मुख्य गर्डर हटवण्याकरता 6 तासांचा अंतिम विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। नागपुरातील पूनम टॉवर आणि पूनम चेंबर प्रकरणी उच्च न्यायालयाची कठोर भूमिका न्यायालयानं सांगितली आहे। बांधकाम व्यावसायिक एन कुमारनं बांधकाम पाडल्याचं दिलेले आश्वासन त्यानं पाळलं नाहीये। त्यामुळे महापालिकेकडून अवैध बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। अटल सेतूकडे वाहन चालकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। अटल सेतूवरून प्रवास करताना भरमसाठ टोल भरावा लागतो, तर वाशी टोल नाक्याला हलक्या वाहनांना टोल माफी आहे। त्यामुळे वाहन चालक मुंबईत जाण्याकरता याच मार्गाला अधिक प्राधान्य देताना पाहायला मिळत आहे। ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत। टेनिस क्रिकेट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदेंच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा होणार आहे। स्पर्धेकरता एकूण 16 संघांचा समावेश आहे। यात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होत आहेत। नागपूरमध्ये गो गॅसच्या एलपीजी पंपावरती सलग 4थ्या दिवशीही गॅसचा पुरवठा खंडित झालाय। वाहन चालकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। एलपीजी पुरवठा होत नसल्यामुळे विशेषतः ऑटो चालकांवरती मोठा परिणाम होतोय। एलपीजी चालवणारी वाहनं सध्या ठप्प झाली आहेत।